नमस्कार मित्रांनो, तुम्ही मल्टीटास्किंग करता का? आणि मल्टीटास्किंग करून सुद्धा दिवसाच्या शेवटी तुम्हाला असं वाटतं का की अरे माझ्याकडे वेळच उरला नाहीये, मला कित्येक कामं करायची होती पण ती झालीच नाहीयेत. मग आज आपण हा महत्त्वाचा विषय बघणार आहोत की दैनंदिन जीवनात माइंडफुलनेस कसं वापरायचं, अवेअरनेस कसा वापरायचा. नमस्कार, तुम्ही पाहत आहात स्वयंभू विजयी भव हा यूट्यूब चॅनल आणि मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण दैनंदिन जीवनामध्ये माइंडफुल वापरण्याचे काही प्रॅक्टिकल टेक्निक्स आणि त्याचं महत्त्व बघणार आहोत. मित्रांनो, लक्षात घ्या की मेंदूची शक्ती वाढवण्याचा सोपा मार्ग म्हणजे एकाग्रता, कॉन्सन्ट्रेशन. तर बघा, आजच्या वेगवान जगामध्ये आपण एकाच वेळेला अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो, ज्याला आपण मल्टीटास्किंग असं छानसं नाव दिलेलं आहे. आपल्याला वाटतं की आपण खूप काम करतोय, पण प्रत्यक्षामध्ये आपल्या मेंदूला आपण खरं तर थकवत असतो. या मल्टीटास्किंगचा एक ट्रॅप आपल्या भोवती बनतोय, एक सापळा आपल्या भोवती रचला जातोय. आपल्याला जेवताना टीव्ही पाहण्याची किंवा मोबाईल बघण्याची सवय झाली आहे, बरोबर आहे. अनेक वेळेला ऑनलाईन मीटिंग चालू असताना मध्येच आपल्याला बोर व्हायला लागतं आणि आपल्या नकळत आपण मोबाईलवरती रील्स स्क्रोल करायला लागतो. या गोष्टी आपल्याला सामान्य वाटतात, पण आपला मेंदू अशा प्रकारे काम करण्यासाठी खरं तर बनलेलाच नाहीये. जेव्हा आपण एकाच वेळेला 2-3 गोष्टी करायला जातो, तेव्हा मेंदूला सतत एका विषयावरून दुसऱ्या विषयावरती स्विच करावं लागतं. आणि या स्विचमध्ये काय होतं, या स्विचिंगच्या दरम्यान मेंदूची खूप सारी शक्ती खर्च होते. याचा परिणाम म्हणजे काय, तर मानसिक थकवा. या सततच्या स्विचिंगमुळे मेंदूची ऊर्जा वेगाने खर्च होते. परिणामी दिवसाच्या शेवटी आपल्याला प्रचंड थकवा जाणवतो, एक फटीग जाणवतो. कामात चुका होणे, चिडचिड होणे, एकाग्रता न होणे, झोप न येणे, सकाळी उठल्यावरती फ्रेश न वाटणे किंवा एखादं काम सुरू केल्यानंतर लगेच डिस्ट्रॅक्ट होणे, या सगळ्या या गोष्टींच्या सवयी आहेत किंवा मल्टीटास्किंगमुळे हे परिणाम आपल्याला भोगावे लागत आहेत. आणि आता तर ही आपल्याला इतकी सवय झाली आहे मल्टीटास्किंगची की शांत बसणं, काहीही न करणं आपल्याला कठीणच जातं. आणि म्हणूनच कित्येक जणांना ध्यान करणं म्हणजे डोळे मिटून काही न करता बसणं हेच मुळी फार अवघड टास्क वाटायला लागलेलं आहे. तर आता माइंडफुलनेस म्हणजे काय, तर अगदी सोपं म्हणजे एक काम एका वेळेला पूर्ण लक्ष देऊन करा. तर माइंडफुलनेस म्हणजे दुसरं काही नाही आहे, तर सध्याच्या जगात म्हणजे त्याच्या मोमेंटमध्ये जगणं, या सध्याच्या क्षणात जगणं म्हणजे खरं तर माइंडफुलनेस आहे. लिव्ह इन द प्रेझेंट मोमेंट सांगितलं जातं ते याचसाठी. जेव्हा तुम्ही जेवत असता तेव्हा फक्त अन्नाच्या चवीवर, वासावर लक्ष द्या. जेव्हा तुम्ही कोणाशी बोलत असता तेव्हा त्यांचं बोलणं पूर्णपणे लक्ष देऊन ऐकून घ्या. एक व्हिडिओ जेव्हा बघताय तेव्हा तोच व्यवस्थितपणे बघा. लगेच तो व्हिडिओ चालू आहे आणि लगेच स्क्रोल करत आणखीन काय सजेशन्स आली आहेत ते बघायला जाऊ नका. तर या सगळ्याचे फायदे काय होतात, तर मेंदूची क्षमता वाढते. जेव्हा आपण एका वेळेला एकाच कामावरती लक्ष केंद्रित करतो तेव्हा मेंदू कमीत कमी ऊर्जेमध्ये जास्तीत जास्त प्रभावीपणे काम करतो. आपला थकवा कमी होतो. मेंदूवरचा ताण कमी झाल्यामुळे मानसिक थकवा सुद्धा मग आपल्याला जाणवत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या कामाचा दर्जा सुधारतो, कारण आपला फोकस वाढलेला आहे, आपली एकाग्रता वाढली आहे. कॉन्सन्ट्रेशन देऊन काम केल्यामुळे आपलं काम अधिक अचूक आणि दर्जेदार होतं आणि त्या कामामध्ये करेक्शन्सची गरज राहत नाही, रिवर्कची गरज राहत नाही. आपलं काम उत्कृष्टपणे आपण पूर्ण करू शकतो. अजून एक उदाहरण बघा मित्रांनो, की बऱ्याचदा आपण काय करतो की आपण जेव्हा प्रवास करत असतो त्यावेळेला सुद्धा प्रवासामध्ये आपण बऱ्याचदा मोबाईलमध्ये गुंतलेलो असतो. एवढंच काय, रस्ता क्रॉस करताना सुद्धा कित्येक लोक मोबाईलवरतीच असतात. मग हे घातक तर आहेच आहे, शिवाय आपल्या मेंदूसाठी ते योग्य नाही, कारण यामध्ये आपण त्याला खूप जास्त ऊर्जा देऊन काम करायला लावत असतो. आणि म्हणून मित्रांनो, आजच आपल्याला स्वतःला आपण हे प्रॉमिस करूयात की मी मल्टीटास्किंग योग्य पद्धतीने करेल, मल्टीटास्किंगचा अतिरेक करणार नाही आणि मल्टीटास्किंग ट्रॅपमध्ये मी अडकणार नाही. माझ्या मेंदूची ऊर्जा वाढवण्याचा मी प्रयत्न जरूर करेन. तेव्हा मित्रांनो, मल्टीटास्किंग हे कार्यक्षमतेचे, प्रॉडक्टिव्हिटीचे लक्षण नाही, तर एकाग्रता हे साऱ्या बुद्धिमत्तेचे लक्षण आहे. हा व्हिडिओ बघितल्यानंतर फक्त थोडंसं रिफ्लेक्ट करा. बघा, 5 मिनिटं द्या आणि आठवा तुम्ही कुठे कुठे मल्टीटास्किंग करता.
तुम्ही सुद्धा एकाच वेळेला मीटिंग चालू असताना आणखीन दुसरी काही कामं करताय का? तुमच्या लॅपटॉप स्क्रीनवरती सुद्धा मल्टिपल टॅब्स ओपन आहेत आणि तुम्ही या टॅबमधून त्या टॅबमध्ये स्विच करत वेगवेगळी कामं एकाच वेळेला करण्याचा प्रयत्न करताय का? किचनमध्ये सुद्धा स्वयंपाक करत असताना तुम्ही नुसतीच धावपळ करताय का? का तुम्ही व्यवस्थित प्लॅनिंग प्रिपरेशन करून तुमचं काम करता आहात? आपल्याला नेहमी जाणवतं की आपण जेव्हा फोनवरती बोलत असतो त्यावेळेला आपण इतकं रंगून जातो की आपलं बाकीच्या कामाकडे लक्षच लागत राहत नाही. मग किचनमध्ये असताना जर गॅसवरून दूध उतू गेलं तरीही बघा मित्रांनो आपल्या ते लक्षातच येत नाही. तर अशा प्रकारे आपल्याला थोडंसं अवेअरनेसमध्ये राहण्याची गरज आहे. जेव्हा आपण किचनमध्ये असू त्यावेळेला गृहिणींनी किचनमधलंच काम केलं पाहिजे. इकडे तिकडे धावाधाव करत राहिली तर गोष्टी मेसअप होतात आणि नंतर आपल्यालाच त्या निस्तराव्या लागतात. त्यामुळे जेव्हा फोन येईल तेव्हा आठवणीने गॅस बंद करणं, लाईट्स बंद करणं किंवा आणखीन काही इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स चालू असतील तर ते बंद करणं आणि मग बाहेर येणं हे गरजेचं आहे. आणि हे तुम्हाला कधी जमायला लागेल तर जेव्हा तुम्ही या मल्टीटास्किंगच्या ट्रॅकमधून बाहेर याल. त्यावेळेला तुमचा मेंदू आपोआपच हे सिग्नल्स तुम्हाला द्यायला लागेल आणि तुमच्या कामातल्या चुका कमी होतील, मेसअप कमी होईल आणि तुमचं जीवन सिस्टमॅटिक आणि ऑर्गनाइज्ड होईल. तेव्हा स्वतःला प्रॉमिस परत एकदा करा आणि कमेंट्समध्ये सांगा की तुम्ही मल्टीटास्किंग ट्रॅपमधून बाहेर येण्यासाठी तयार आहात का आणि त्यासाठी कुठलं पाऊल उचलण्यासाठी तुम्ही तयार आहात. धन्यवाद मित्रांनो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. अशाच पुढील व्हिडिओसाठी स्टे ट्यून्ड, सबस्क्राईब, लाईक अँड शेअर अँड बी अ पार्ट ऑफ स्वयंभू विजयी भव फॅमिली. थँक्यू सो मच.